करवीर तालुक्यातील अनेक रेशन धारकांचं रेशन बंद झालंय, त्यामुळे गोरगरीब रेशन धारकांचं बजेट कोलमडलंय। या निषेधार्थ आज करवीर तहसीलदार कार्यालयासमोर करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं निदर्शनं करत बोंबमारो आंदोलन करण्यात आलं। कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील 4,881 रेशनधारकांचं रेशन IT रिटर्न भरत असल्यामुळे बंद झाले। हे बंद झालेलं रेशन पुन्हा सुरू करण्यात यावं यासाठी आज करवीर तहसीलदार कार्यालयासमोर करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं निदर्शनं करत भाजप सरकारचा निषेध करण्यात आला। यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणा देत बोंबमारो आंदोलन करून प्रशासनाचं लक्ष वेधलं। गोरगरिबांचं राशन बुडवणाऱ्या सरकारचा, गोरगरिबांचं राशन बुडवणाऱ्या सरकारच्या नावानं। त्यानंतर मागण्यांचं निवेदन निवासी नायब तहसीलदार भालचंद्र यादव यांना देण्यात आलं। सरकारला संपूर्ण रेशनवरील धान्य बंद करायचंय, त्यामुळे सरकारनं रेशन धान्य बंद करायचा घाट घातलाय असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी केलाय। अगदी प्रत्येक गावातील प्रत्येक रेशन दुकानातील अगदी त्या रेशन दुकानात जर 400 लोकांचं रेशन मिळत होतं पूर्वी, तर 200-250 लोकांचं रेशन या भाजप सरकारनं बंद केलेलं आहे। कारण काय? तो IT रिटर्न भरतो। अरे एखादा जर घर बांधताना कर्ज काढायचं म्हटलं तर बँकेचे रूल्स आहेत, त्याला IT रिटर्न भरायला लागतं। मोटरसायकल घ्यायची म्हटलं तर IT रिटर्न भरायला लागतो। तो संचालक नसावा, कशाचा संचालक नसावा? साखर कारखान्याचा नसावा, दूध संघाचा नसावा, एखाद्या सोसायटीचा आणि पाणी पुरवठ्याचा संचालक तो असला तर त्याचं रेशन बंद। हे जुलमी जे तिने जे कायदे काढलेले आहेत आणि संपूर्ण रेशन बंद करायचा त्यांचा घाट आहे। आज पहिल्यांदा म्हणून आम्ही रेशनधारकांची जी व्यथा आहे, खरोखर आज एकेका घरामध्ये रेशन बंद झाल्यामुळे खायची पंचायत झालेली आहे अशी परिस्थिती आहे। आणि गोरगरिबांचं बंद झालं आहे आणि मोठ्या लोकांचं रेशन आहे। ठीक आहे, तुम्ही रेशन बंद करणार आहे, मग कोणाचं करायचं? जे सरकारी खात्यात नोकरीला आहेत आणि ते खरोखरच श्रीमंत आहेत अशा लोकांचं बंद करा। तुम्ही सरसकट त्या ह्याच्यात जायचं, रेशन दुकानात त्यांच्याकडनं यादी घ्यायची, परत इथे यायचं, ती यादी टायपिंग करून पाठवायची आणि रेशन बंद करायचं। म्हणजे काय करायलाय तुम्ही? गोरगरिबांचं सरकार म्हणून सत्तेवर आला आणि आज गोरगरिबांचं रेशन बंद करायलाय। म्हणून आज आम्ही पहिली आंदोलनाची वेळ म्हणून आज बोंब मारलेला आहे सरकारच्या विरोधात। ज्या रेशनधारकांचं रेशन बंद झालंय त्यांचं रेशन तात्काळ सुरू करा, अन्यथा जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या दारात आम्ही बोंबमारो आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला। या आंदोलनात उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट, शहर प्रमुख विशाल देवकुळे, वाहतूक सेना जिल्हा प्रमुख हर्षल पाटील, राहुल गिरुले, बाळासाहेब नलवडे, योगेश लोहार, वीरेंद्र भोपळे, सचिन नागटिळक, शिवाजी लोहार, दीपक फ्रेमवाला, सुनील पारपाणी, संतोष चौगुले, दत्तात्रय विभूते, कैलास जाधव, वसंत पवार आदींचा सहभाग होता।